नमस्कार मंडळी, आज आपल्याला बनवायची एकदम छान कुरकुरीत आणि रसरशीत अशी जिलेबी। जिलेबी तुम्ही बघू शकता एकदम छान कुरकुरीत झालेली आहे। पाक देखील आजपर्यंत व्यवस्थित असा गेलेला आहे। बऱ्याच वेळेस आपल्या जिलेबीच्या आजपर्यंत पाक जात नाही किंवा जिलेबी लगेचच थोड्या वेळात मऊ पडते। तर असं होऊ नये याकरिता आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये भरपूर अशा टिप्स पाहायच्या आहेत। त्यामुळे आपली जिलेबी छान रसरशीत तयार होते आणि दिवसभर जरी ठेवलात तरी देखील अजिबात मऊ पडत नाही। इनो किंवा खायचा सोडा जर आपण जिलेबीसाठी वापरला तर जिलेबी आपली इन्स्टंट पद्धतीने तयार तर होते पण लगेचच मऊ पडते। तर दिवसभर जिलेबी छान कुरकुरीत राहण्यासाठी अर्धा चमचा आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्ह ड्राय ईस्ट घ्यायचा आहे। डोनट्स पाव तयार करण्यासाठी प्रत्येकाच्या घरामध्ये आजकाल ईस्ट उपलब्ध असतं, तर तेच ईस्ट आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। हलवाई देखील जिलेबी तयार करताना ईस्टचाच वापर करतात। आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा साखर घालून घ्यायची आहे। साखर घातल्यामुळे आपले जे ईस्ट आहे ते लवकर ॲक्टिव्ह होतं। आता यामध्ये आपल्याला 4 चमचे दही घालून घ्यायचं आहे। आपल्याला जिलेबीचे हे मिश्रण रात्रभर भिजवायचं नाहीये किंवा आंबवायचं नाहीये, आपल्याला फक्त अर्धा ते 1 तास हे मिश्रण भिजू घालून घ्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे। 1-2 चमचे दह्याचं प्रमाण जास्त झालं तरी देखील काही हरकत नाही। आता दह्यामध्ये आपल्याला ईस्ट आणि साखर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्णपणे आपल्याला दह्यामध्ये ईस्ट आणि साखर विरघळून घ्यायची आहे। तर 5 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवूया। साखर आपली पूर्णपणे विरघळेल। आता 5 मिनिटांनंतर दह्यामध्ये साखर आणि ईस्ट छान असं विरघळलेलं आहे। याला छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप मैदा घालून घ्यायचा आहे। मैदा मी छान स्वच्छ असा चाळून घेतलेला आहे। सुरुवातीला पाणी न घालता आपण हा मैदा दह्यामध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। ईस्ट, साखर आणि दह्याचं जे मिश्रण आहे ते आपण मैद्याला व्यवस्थित असं लावून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालून घ्यायचं आहे। 1 कप मैद्यासाठी आपल्याला 4 चमचे दही आणि अर्धा कप पाणी पुरेसं आहे। फक्त अर्धा कपच पाणी आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे। सुरुवातीला आपण थोडं पाणी घातलेलं आहे आणि मैदा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे। यामध्ये अजिबात आपल्याला गुठळ्या होऊ द्यायच्या नाहीयेत। राहिलेलं जे पाणी आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे। आता मिश्रण आपल्याला चमच्याने छान असं फेटून घ्यायचं आहे। मिश्रण आपण छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। यामध्ये मैद्याच्या अजिबात गुठळ्या झालेल्या नाहीयेत। 4 ते 5 मिनिट आपल्याला मिश्रणाला चमच्याने किंवा हाताने छान असं फेटून घ्यायचं आहे। त्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते एकदम छान हलकं तयार होतं। त्याचबरोबर यामध्ये काही गुठळ्या झाल्या असतील त्या देखील मोडल्या जातात। आणि मिश्रण बघू शकता तुम्ही, सुरुवातीला थोडंसं घट्ट वाटत होतं। जसजसं तुम्ही हे मिश्रण फेटत जातात तसतसं हे मिश्रण पातळ होत जातं। त्याकरिता आपल्याला सुरुवातीलाच पाणी जास्त घालायचं नाहीये। थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण फेटून घ्यायचं आहे। गरज वाटली तर परत यामध्ये तुम्ही पाणी घालू शकता। 4 ते 5 मिनिट मी याला छान असं फेटून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला झाकण ठेवून अर्धा ते 1 तास आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। अर्ध्या तासामध्येच आपले जे ईस्ट आहे ते छान ॲक्टिव्ह होतं। वेळ असेल तर 1 तासासाठी ठेवू शकता। आता जिलेबीसाठी आपल्याला या ठिकाणी पाक तयार करून घ्यायचा आहे। गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला 1.5 कप साखर घालून घ्यायची आहे। 1 कप आपण या ठिकाणी पाणी घातलेलं आहे यामध्ये, तर एकदम परफेक्ट प्रमाणामध्ये आपला हा पाक देखील तयार होतो। तर परत आपण या ठिकाणी पाव कप पाणी घातलेलं आहे। आता हाय फ्लेमवरती आपल्याला साखर पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे। 3 वेलच्या मी या ठिकाणी जाडसर कुटून घेतलेल्या आहेत, ते वेलच्या आपण यामध्ये घातलेल्या आहेत। गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे आणि साखर आपण पूर्णपणे विरघळून घेतलेली आहे। आता पाक आपल्याला 1 तारी किंवा 2 तारी तयार करायचा नाहीये, तर बोटाला चिकट लागेपर्यंतच आपल्याला हा पाक शिजवून घ्यायचा आहे। आता मध्यम गॅसवरती आपल्याला 2 ते 3 मिनिट पाक गरम करून घ्यायचा आहे। बोटाला आपण आता टच केल्यानंतर पाक चिकट लागत आहे म्हणजेच आपला पाक तयार झालेला आहे। 4 ते 5 थेंब आपण या ठिकाणी पिवळा रंग घालून घेतलेला आहे। यामध्ये जे पावडर रंग येतो तो देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। गॅस आपण बंद करून घेतलेला आहे। आता पाक आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि लगेचच आपल्याला जिलेबी तयार करून घ्यायची आहे। 1 तासानंतर आता हे मिश्रण तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला मैदा फुललेला आहे। आता हे मिश्रण आपल्याला चमच्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। रात्रभरासाठी जरी तुम्ही हा मैदा झाकून ठेवलात आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जरी तुम्ही ही जिलेबी करण्यासाठी घेतलात तरी देखील काही हरकत नाही। त्यामुळे जिलेबीला चव देखील छान येते आणि जिलेबी जास्त वेळासाठी कुरकुरीत देखील राहते। आता मैदा आपण छान असा मिक्स करून घेतलेला आहे। जिलेबी तयार करण्यासाठी मी पायपिंग बॅगचा वापर करत आहे। पायपिंग बॅगच्या समोरील भाग मी थोडासा कट करून घेतलेला आहे। जास्तही आपल्याला कट करायचं नाही, अगदी थोडासा भाग मी कट केलेला आहे। तर पायपिंग बॅग आपल्याला ग्लासमध्ये अशा पद्धतीने ठेवायची आहे आणि यामध्ये आपल्याला मैद्याचे मिश्रण भरून घ्यायचं आहे। तर जेवढं बसेल तेवढं आपण यामध्ये मिश्रण भरलेलं आहे। गॅसवरती आपण तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। कमी गॅसवरतीच आपल्याला तेल छान गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतरच आपल्याला तेलामध्ये जिलेबी सोडून घ्यायची आहे। आता तेल छान तापलेलं आहे, त्यानंतर आपण जिलेबी तयार करायला घेऊया। तेल छान तापलेलं असेल तर आपली जिलेबी छान हलकी आणि जाळीदार तयार होते। त्यामुळे आजपर्यंत व्यवस्थित असा पाक जातो। त्याकरिता आपल्याला गॅस थोडासा वाढवून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये आपल्याला जिलेबी तयार करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने आता गोल आकारामध्ये मी ही जिलेबी तयार करून घेत आहे। एका वेळेला आपल्याला 2 ते 3 जिलेबी तयार करून घ्यायची आहे तेलामध्ये। एक जिलेबी आपण तेलामध्ये तयार केल्यानंतर ती जिलेबी आपल्याला तेलाच्या वरती येऊ द्यायची आहे।
त्यानंतर आपल्याला दुसरी जिलेबी तयार करून घ्यायची आहे. आता आपल्याला ही अलटी पलटी करत मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. जिलेबी जर कमी तळली तर लगेचच मऊ पडते. जिलेबी आपण तेलामध्ये सोडल्यानंतर आता गॅस मी मध्यम आचेवरती केलेला आहे. आता मध्यम आचेवरतीच आपल्याला जिलेबी अलटी पलटी करत मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. एखाद्या चिमट्याच्या मदतीने आपल्याला ही जिलेबी काढायची आहे आणि लगेचच आपल्याला ही जिलेबी गरम गरमच पाकामध्ये घालून घ्यायची आहे. एक तर जिलेबी गरम पाहिजे किंवा पाक गरम पाहिजे, तरच पाक जिलेबीच्या आतपर्यंत व्यवस्थित असा जातो. तर या अगोदर मी छोट्या जिलेब्या तयार करून घेतल्या होत्या, त्या आता मी पाकामधून बाहेर काढून घेत आहे. जिलेबीच्या आतपर्यंत छान पाक गेलेला आहे आणि जिलेबीला रंग देखील एकदम छान आलेला आहे. लगेचच तेलामधून काढून मी पाकामध्ये ही जिलेबी घालून घेतलेली आहे. यामध्ये काही तेल असेल ते आपल्याला पूर्णपणे निथळून घ्यायचं आहे. जिलेबी तळताना जर पसरट आकाराची कढई तुमच्याकडे असेल तर तुम्ही ती घ्या, म्हणजे एका वेळेला तुम्ही जास्त जिलेबी तयार करू शकता. तर आणखीन आपण काही जिलेबी तयार करून घेतलेल्या आहेत. ह्या देखील आपल्याला जिलेबी एकदम छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. 2 ते 3 मिनिट आपल्याला पाकामध्ये ही जिलेबी ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला एका चाळणीवरती ही जिलेबी काढून घ्यायची आहे. आता दुसरी देखील आपली जिलेबी छान अशी तळून तयार झालेली आहे. ही देखील मी पाकामध्ये टाकून घेत आहे. सर्व जिलेबी मी या ठिकाणी तयार करून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही जिलेबीला रंग देखील एकदम छान आलेला आहे, रसरशीत झालेली आहे आणि कुरकुरीत देखील झालेली आहे. जिलेबी बघता क्षणीच आपल्या लक्षात येतं की जिलेबी एकदम छान कुरकुरीत झालेली आहे. दिवसभर कुरकुरीत राहणारी आणि छान मस्त रसरशीत अशी आपली ही जिलेबी तयार झालेली आहे. 1 कप मैद्यामध्ये आपली 1 किलोपेक्षा जास्त जिलेबी या ठिकाणी तयार झालेली आहे. वेळ देखील कमी लागतो, मेहनत देखील कमी लागते. आता श्रावण चालू झालेला आहे, तर श्रावणामध्ये अनेक सण येतात, त्यावेळेला तुम्ही अशा पद्धतीने ही जिलेबी तयार करू शकता. तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तेवढ्याला लाईक करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला देखील आपल्या फॉलो करायला विसरू नका. भेटूया तशाच एखाद्या छानशा आणि नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.